आणि आम्ही सगळेच माल घे बरं का। माझं नाव मारुती भाऊराव गिरे। आता हा जो प्लॉट घेतलेला आहे तर जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हापासून हा जवळजवळ 40 ते 45 वर्ष जुना प्लॉट आहे असती। मग आता सरकार म्हणतंय का गुंठेवारी पाहिजे, आमकं पाहिजे, धमकं पाहिजे। त्या टायमाला आम्हाला काही सांगितलंच नाही ना कोणी। बरं आम्हाला एक सांगा, बरोबर हां, तर तेव्हा तुम्हाला काही नोटीस वगैरे काही दिली का अगोदर? नोटीस वगैरे काय नाही दिलेली। लिगली तुम्हाला नोटीस वगैरे आली का? काहीच नाही नोटीस। सकाळी अलाउन्स केलं, दुपारी पडून टाकतो। हां, म्हणजे तुम्हाला वेळही दिला नाही? वेळ नाही अगोदर 60 फुटाचा रोड होता ना, अचानकच त्यांनी 100 फुटाचा 100 करून टाकला. 200 फुटाचा गेला, हा, 200 एकूण 100 आणि तिकून 100. 200 फुटाचा गेला, 200 फुटाचा हा, तिकडनं 100. पहिलं 60 एकूण आणि 60 तिकून. आई तू कोण एकूण मालक कोण आहे म्हटले तुम्ही का? काय काम करता? काय काम करता तुम्ही तिथे? हां, आणि त्याच्यात आता हे खायचे वांदे झाले आता। मी रिक्षा चालवतो, मी गरीब माणूस आहे, मी काय करू शकतो आता? माझं घर पाडल्यावर सांगा तुम्ही आता, घर जर पाडलं म्हणल्यावर काय करणार? माझा इथे मुलगा नाही, स्टेशनरीचा काय व्यवसाय नाही। होता। हां, थांबा। हां, माझा इथे स्टेशनरीचा व्यवसाय होता। आता तो जमीन दोष झाला। आता मला काही पर्यायच नाही दुसरा आता। बरं तुमची उपजीविका कशावर चालते? तुमचं उपजीविका कशावर चालते? रिक्षावर सगळं रिक्षावर? रिक्षावर आहे आमचं सगळं। आता काय रिक्षावर आणि करतो? ते घरदार रोडवर आणायचं का आता? माती काम करतात ते काम करतो, एक रिक्षा चालली तो। आता बघा, शेतीला जसं सरकार रोड गेला, हायवे गेला, त्याला पैसे मिळतात। मग आम्ही हे पण आता विकतच घेतलेले ना, सरकारला टॅक्स भरतो दर वर्षाला। मग आम्हाला मोबदला काय? आम्हाला शासनाकडे आमची हेच विनंती आहे, आमचं सगळ्याचं पाडलं तर आम्हाला त्याचा मोबदला भेटलाच पाहिजे प्रत्येकाला। सूचना पण नाही दिली ना, आम्हाला डायरेक्टली कळवलं नाही, काय नाही। अलाउन्स केलं त्यांनी। हे कोणता अत्याचार आहे ना गरीबवर? बौद्ध समाजाचे आम्ही मागासवर्गीय माणसं, आम्ही एक एक पैसा करून हे प्लॉट माझ्या आईनं विकत घेतलेला आहे। आईचं आता फ्रॅक्चर झालेलं आहे, आई घरात पडलेली आहे, तिला कुठं ठेवायचं आम्ही असं आमच्या पंचायत झालेली आहे। आता वरती म्हातारी ठेवलेली, हे पाडलं, ह्या रूममध्ये म्हातारी होती आमची, हे पाडल्यानंतर वरती नेऊन ठेवलं। आता हे जर घर पाडलं कोण आहे आमचं? आणि आमचा पूर्वीचा प्लॉट आहे, आताचा प्लॉट नाही हा। ग्रामपंचायतीच्या काळातला प्लॉट आहे त्यावेळेस हां, 50 फूट रोड होता, त्या काळातला हा रोड प्लॉट आहे। इथून अर्धा किलोमीटर पुढे आतमध्ये होतं। या सैनिक कॉलनीचं नाव निशाणा इथं नव्हतं। एक साहेब आमचं आहे ना, ही रहिशीची जागा आहे सारखं। बोलतो. हां, माझं नाव मारुती भाऊराव गिरे। हां, तू बोला। माझं नाव रंगनाथ भाऊराव गिरे, शिंगपूर आहे आपले। शिंगपुरा, हां, औरंगाबाद। पडेगाव ना? पडेगाव आहे, हां, हे सगळं पडेगावचंच ना? हो, पडेगाव। मी कैलास उत्तमराव केदारे, माझ्या वडिलाचं नावावर प्लॉट आहे, माझे वडील वारलेले आहे। जयसिंगपुरा, पडेगाव? पडेगाव। बोला। विलास भाऊराव गिरे, राहणार पडेगाव। आणि तुमचं घर गेलं काय? घर तुटलं। आजीचा पाय फ्रॅक्चर आहे, तिला वरती नेऊन ठेवलं। आता तू काय करायचं? आम्ही तिघं भाऊ आहे आणि बहीण आहे। म्हणून आम्ही आमच्या लेकरं बाळ कुठं ठेवणार आहे? काय खाणार काय आम्ही? आमचा धंदाच बंद झाला। पाऊस पाण्याचे दिवस आहे, कुठे आता पाऊस जर आला, आता सध्या आम्ही पाऊस नाही म्हणून तुमच्यासमोर उभं आहे, पण पावसाला तर राहायचं कुठं सांगा बरं तुम्ही? पण याने पावसाळ्यात तर जाऊन द्यायचं ना. पावसातच जाऊन द्यायचा होता। हां, सूचना न करता आमचे घर तोडून टाकले। करू शकत नाही आता। मेरा नाम अब्दुल सत्तार हूँ, बड़ेगांव रहवासी। कम से कम 30-35 साल से रह रहे हैं हम यहाँ पे। करीब 35 साल हो गया, कोई नोटिस नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। अब सामान शिफ्ट करना बोले तो परेशानी है ना, पूरा घर तोड़ डाले, ये कर डाले। अब देखो अब क्या होता तो क्या आगे। अभी क्या करेंगे देखो, पहले नोटिस देते थे, आदमी कुछ करना दिया, सामान लेना चाहते हैं। अभी क्या करना है देखो। अभी जो सामान शिफ्ट हुआ इसमें छोटा हाथी में वो आपका था, नहीं साहब का यानी आप यहाँ से हला रहे सब? अब क्या करिए? आपको कोई नोटिस वगैरह भेजे थे गवर्नमेंट ने? कुछ भी नहीं। फिर ये अचानक आके ये अचानक आ गया। आपका कारोबार क्या है? कारोबार घर के दुकान थी खाली घर में, तो दुकान भी टूट गई ना, वो सब अभी बेकार हो गए? बेकार हो गए सब जब। देखो नमस्कार, मी नरेंद्र तात्याराव ओहोळ, बहुजन क्रांती संघ जिल्हाध्यक्ष। आता हे पडेगावमध्ये जी मी बघायला लागलेलो आहे, महानगरपालिकेने ज्या पद्धतीनं कारवाई सुरू केलेली आहे,
एकतर त्यांना सेंटर पॉईंट कुठला हेच त्यांना माहिती नाही आहे. दुसरी गोष्ट त्यांनी GPS सिस्टमने त्यांनी जे घ्यायला पाहिजे होतं त्यांनी तशा पद्धतीने काही काम घेतलेलं नाही आहे. त्यांनी फक्त मधली पट्टी ही बघितली आणि तिथनं टेप लावून त्यांनी सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी मार्किंग करायची त्या त्या ठिकाणी त्यांनी मार्किंग पद्धतीने केली. पण जेव्हा घर पाडायचे किंवा दुकानं पाडायचे किंवा ज्या काही बिल्डिंगी अनधिकृत ज्या त्यांना दिसून आल्या त्या पाडण्यासाठी जेव्हा त्यांनी सुरुवात केलेली आहे तर सामान्य व्यक्ती जो त्या ठिकाणी राहतो ज्यांनी कष्टाने हा पैसा उभा केलेला होता तो त्यांना वेळ मागितलेली असतानासुद्धा त्यांनी वेळ त्यांना दिलेली नाही आहे. त्यांनी पाडापाडी करताना ज्या ठिकाणी 5 फुटाची जागा कटिंग करायला पाहिजे होती त्यांनी त्या ठिकाणी 7 ते 8 फूट ते 10 फुटापर्यंत ती जागा कटिंग त्यांनी केलेली आहे. म्हणजे सामान्य व्यक्ती हा विचार करतो की माझी जर 5 फूट जागा त्या ठिकाणी जात असेल तर मी ती 5च फूट त्या ठिकाणी बरोबर काढतो, फक्त मला तुम्ही थोडासा वेळ द्या. आज तुम्ही जसं सगळ्या लोकांना तुम्ही 15 ऑगस्टपर्यंतची जशी तुम्ही वेळ दिलेली होती तर त्या अनुषंगाने आम्हाला तुम्ही 15 ऑगस्ट नाही पण कमीत कमी 4 दिवसाची तरी तुम्ही मुदत देणं गरजेचं होतं. आज ठीक आहे, अनधिकृत प्लॉटिंग तुम्ही म्हणून त्या ठिकाणी तुम्ही दाखवलेलं आहे. अनधिकृत प्लॉटिंग तुम्ही कुणाकुणाची किती पाडलेली आहे हे पाडापाडीनंतर तुम्ही आम्हाला ते टेप लावून तुम्ही मोजून दाखवू शकाल का? परंतु ज्या लोकांचे जे मोठमोठे या ठिकाणी काही नेते मंडळीचे लोक आहेत जे त्यांचे सहकारी आहेत, जे काही सध्या आता चालू घडामोडीमधले काही राजकीय पुढारी आहेत यांचा ज्यांच्यावर वरद हस्त आहे त्या लोकांनी किती यांना तत्पर मदत केलेली आहे. त्यांचे घरं कुठपर्यंत तुटता येतं, कोणत्या ह्याच्यापर्यंत ते त्यांचे दुकानं तुटता येतं, कुठल्या घराला तुम्ही आजपर्यंतचा हात लावलेला नाही हे तुम्ही त्यावेळेला दाखवू शकताल का? तुम्ही परत याल याची काय शाश्वती आहे की तुम्ही 15 तारखेच्या नंतर तुम्ही येऊनच तेवढे परत तुम्ही पाडापाडी करताल किंवा या ठिकाणी कोणता व्यक्ती जेणेकरून तो अतिक्रमण परत करणार नाही. आज जर समजा मधामधात रस्त्यामध्ये पोल आलेले आहेत, MSCBचे पोल आलेले आहेत, झाडं आलेले आहेत, तर या पद्धतीनं महानगरपालिकेने कमीत कमी ज्यांचे घरं तोडलेले आहेत, ज्यांचे हॉटेल्स तोडलेले आहेत, ज्यांचा रोजगार त्या ठिकाणी सगळं काही डुबलेलं आहे, तुम्ही त्यांचा देणार आहात. त्यांचा आर्थिक मोबदला तुम्ही त्यांना कधी देणार आणि ते किती देणार? जो काही समजा रोडमध्ये बाधित झालेली जागा आहे त्या जागेचं तुम्ही TDRच्या स्वरूपात तुम्ही त्यांना त्याचा मोबदला देणार आहात की तुम्ही त्यांना रोख रक्कम देणार की त्यांचं पुनर्वसन तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहात की त्यांना कोणत्या ठिकाणी तुम्ही जागा देणार आहात? तर एवढीच विनंती की महानगरपालिकेने या सर्व लोकांकडं एक दयादृष्टीने दाखवावी त्यांच्याकडं आणि त्यांना पुनर्वसन आणि त्यांचा त्या जागा गेलेली बाधित झालेली जागा त्यांना ही त्याचा मोबदला परत त्यांना देण्यात यावा. तुमचं नाव? मी नरेंद्र तात्याराव ओहोळ, मी बहुजन क्रांती संघ जिल्हा अध्यक्ष. माझे नेते संजय शितोळे यांच्यामार्फत मी हे आवाहन करतो महानगरपालिकेला की या सर्व गोरगरिबांना यांच्यापासून त्यांना आर्थिक मोबदला देऊन त्यांचं पुनर्वसन कुठेतरी करावं हीच नम्रतेची विनंती.